दुपारची रखरखीत वेळ होती. अंगणात शांतता पसरली होती. इतक्यात घरासमोर एक रिक्षा येऊन थांबली. रिक्षाचा आवाज ऐकताच घरातील सगळ्यांच्या नजरा दाराकडे वळल्या. रिक्षेतून सुमारे 30 वर्षाची जान्हवी खाली उतरली. तिच्या हातात 2 मोठ्या सुटकेस होत्या आणि डोळ्यात अनेक न बोललेले प्रश्न दडलेले होते. काही वर्षापूर्वी जान्हवीचे लग्न मुंबईतील एका प्रतिष्ठित कंपनीत नोकरी करणाऱ्या तरुणासोबत मोठ्या थाटामाटात झाले होते. घरच्यांना वाटले होते की तिचे आयुष्य आता सुखाने फुलेल. पण नियतीने तिच्यासाठी वेगळेच काही ठरवून ठेवले होते. लग्नानंतर हळूहळू नवऱ्याचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. संशय, अपमान, सततची भांडणे आणि मानसिक छळ यामुळे जान्हवीचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त झाले होते. 4 वर्षे तिने संसार वाचवण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले. पण जे नाते विश्वासावर उभे असते तेच जेव्हा तुटू लागते तेव्हा ते टिकवणे अशक्य होतं. आणि शेवटी एक दिवस तिने कठोर निर्णय घेतला, घटस्फोट घेण्याचा. न्यायालयातून घटस्फोट मिळाल्यानंतर आज ती कायमची माहेरी परतली होती. दारात उभी असलेली जान्हवी दिसताच तिची आई धावत पुढे आली आणि तिला घट्ट मिठी मारली. पुढच्या क्षणी तिच्या डोळ्यात अश्रू आले. देवा, माझ्या लेकराच्या वाट्याला हे दुःख का आलं? ती हुंदके देत म्हणाली. वडिलांच्याही डोळ्यात पाणी तरळलं होतं. ज्या मुलीला त्यांनी आनंदाने सासरी पाठवलं होतं ती आज तुटलेल्या मनाने पुन्हा त्याच उंबरठ्यावर उभी होती. आईच्या मनात एकामागून एक विचारांचं वादळ उठत होतं. लोक काय बोलतील? नातेवाईक किती प्रश्न विचारतील? आणि आता माझ्या मुलीचं पुढे काय? या चिंतेने ती आतून पोखरली जात होती. जान्हवीचा मोठा भाऊ अमोलही तिथेच उभा होता. बहिणीच्या अवस्थेने त्याचं मन हेलावलं होतं. पण त्याच्या शेजारी उभी असलेली त्याची पत्नी पूजा मात्र पूर्णपणे वेगळ्याच विचारात हरवली. घरची परिस्थिती आधीच तंग होती. महिन्याच्या शेवटी खर्च भागवणं सुद्धा कठीण जायचं. अशावेळी जान्हवी कायमची माहेरी राहायला आली ही गोष्ट पूजाला चांगलीच खटकली. तिने आजूबाजूला एक नजर टाकली आणि हळूच अमोलच्या कानाजवळ जाऊन काहीतरी कुजबुजली. ते शब्द ऐकताच अमोलच्या चेहऱ्यावरील भाव अचानक बदलले. जान्हवीला माहेरी येऊन फक्त 1 दिवसच झाला होता. पण दिवसभरात तिने एकदाही स्वतःच्या दुःखाचा पाढा वाचला नव्हता. तिने नवऱ्याबद्दल तक्रारी केल्या नव्हता, ना आपल्या नशिबाला दोष दिला होता. ती फक्त शांत होती, खूप शांत. रात्री जेवणाची वेळ झाली. सगळेच डायनिंग टेबलवर बसून जेवत होते. अचानक अमोलने घसा खाकरला. त्याच्या चेहऱ्यावर संकोच स्पष्ट दिसत होता. मनात अपराधीपणा होता. पण दुसऱ्या बाजूला घराची आर्थिक ओढाताण आणि पूजाने दिवसभर भरवलेले विचारही होते. जान्हवी, त्याने थोडं दबकूनच आवाज दिला. जान्हवीने चमचा खाली ठेवत भावाकडे पाहिलं. अमोल शेवटी हिंमत करून म्हणाला, शेवटी तुझा आता डिवोर्स झाला म्हणजे. आता सगळं संपलं आहे. पुढे काय करायचं ठरवलं आहेस तू? गैरसमज करून घेऊ नकोस. पण तू इथे माहेरी अजून किती दिवस राहणार आहेस? टेबलवर बसलेले आई वडील एकदम स्तब्ध झाले. अमोल पुढे म्हणाला, हे बघ, माझा पगार तुला माहीतच आहे. घराचे खर्च दिवसेंदिवस वाढत आहेत आणि पूजालाही तिचं स्वतःचं आयुष्य आहे. त्यामुळे तुझं पुढचं काही प्लॅनिंग असेल तर. अमोलचे ते शब्द कानावर पडतात जेवणाच्या टेबलवरील वातावरण अचानक बदललं. आईवडिलांच्या हातातील घास तसाच हातात राहिला. त्यांच्या चेहऱ्यावरील धक्का, वेदना आणि अविश्वास स्पष्ट दिसत होता. स्वतःच्या सख्ख्या भावाने आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून जात असलेल्या बहिणीला अशा प्रकारे प्रश्न विचारावा याची त्यांनी कधी कल्पनाही केली नव्हती. आईच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, अमोल, काय बोलतोयस तू? अरे, ती तुझी सख्खी बहीण आहे. आज तिच्यावर एवढं मोठं संकट आलंय. अशावेळी तिला आधार देण्याऐवजी तू तिच्या राहण्याचा हिशोब मांडतोयस? आई पुढे म्हणाली, लहानपणी हिच्याच हाताला धरून तू शाळेत जायचास. तुझ्यासाठी किती वेळा स्वतःच्या आवडी बाजूला ठेवल्या तिने. आणि आज ती दुःखाने तुटून माहेरी आली आहे तर तुला तिची काळजी नाही, फक्त खर्चाची चिंता आहे. आईचे शब्द ऐकून घरात पुन्हा शांतता पसरली. अमोल काही बोलणार इतक्यात जान्हवीने हळूच आईच्या हातावर हात ठेवला. आई, रडू नकोस. तिचा आवाज आश्चर्यकारकरित्या शांत झाला होता. ती खुर्चीतून उठली, टेबलावरील पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि एक घोट पाणी पिऊन अमोलकडे पाहून म्हणाली, दादा, तू हा प्रश्न विचारलास ते कदाचित चांगलंच झालं. हे ऐकताच सगळे तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. भावाला वाटलं होतं ती रडेल, मला उलट प्रश्न विचारेल, पण तसं काहीही झालं नाही. तिने अगदी शांतपणे आपली पर्स उघडली. पर्समधून तिने एक फाईल बाहेर काढली आणि त्यासोबत चाव्यांचा एक जुडगा टेबलावर ठेवला. चाव्या टेबलावर ठेवता सगळ्यांच्या नजरा त्या चाव्यांवर खिळून राहिल्या. जान्हवीने सरळ अमोलकडे पाहिलं. दादा, ती शांत पण ठाम आवाजात म्हणाली, तू माझी अजिबात काळजी करू नकोस.
मी तुझ्या संसारावर ओझं बनून राहण्यासाठी इथे आलेली नाही. अमोल आणि पूजा एकमेकांकडे पाहू लागले. जान्हवी पुढे म्हणाली, मी इथे फक्त 2 दिवसांची पाहुणी आहे. येत्या रविवारी मी माझ्या स्वतःच्या घरात राहायला जाणार आहे. काय? अमोलच्या तोंडून नकळत शब्द बाहेर पडले. स्वतःचं घर? जान्हवीने टेबलवरील फाईल उघडली. आत असलेली कागदपत्र पाहून अमोलच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. हो दादा, स्वतःचं घर. ती हसत म्हणाली, गेली 2 वर्ष मी फक्त दुःख सहन करत बसले नव्हते. सगळे झोपल्यावर रात्री रात्री जागून मी नवीन कौशल्य शिकत होते. अनेक ऑनलाईन कोर्सेस पूर्ण केले. स्वतःवर काम केलं आणि काही महिन्यापूर्वी मला एका नामांकित कंपनीत चांगली नोकरी मिळाली. आता घरात पिन पडली तरी आवाज येईल एवढी शांतता पसरली होती. जान्हवी पुढे म्हणाली, घटस्फोटाच्या वेळी मी कोणाकडूनही दयेची भीक मागितली नाही. नवऱ्याकडून मिळणाऱ्या पैशालाही हात लावला नाही. कारण मला सिद्ध करायचं होतं की स्त्रीचं आयुष्य कोणाच्या आधारावर नाही तर तिच्या स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहू शकतं. तिने चाव्यांचा जुडगा हातात घेतला. माझ्या कष्टाच्या पैशावर आणि बँकेच्या कर्जावर मी एक छोटंसं पण स्वतःचं घर घेतलं आहे. हे त्या घराचे कागद आणि त्या घराच्या चाव्या. हे ऐकताच आईच्या डोळ्यात अभिमानाचे अश्रू आले. वडिलांची मान नकळत उंचावली आणि काही मिनिटापूर्वी बहिणीच्या राहण्याचा हिशोब मांडणारा अमोल, तो मात्र नजरेला नजर देण्याची हिंमत करू शकत नव्हता. काही क्षणापूर्वी जिथे त्याच्या भविष्याचा हिशोब मांडला जात होता, तिथे आता प्रत्येकजण स्वतःच्या विचारांमध्ये हरवला होता. पूजाच्या चेहऱ्यावरील भाव पूर्णपणे बदलले होते. तिने कधी कल्पनाही केली नव्हती की जान्हवी इतक्या खंबीरपणे स्वतःचं आयुष्य उभं करत असेल. जान्हवीने एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाली, दादा, स्त्रीचं लग्न मोडलं की तिला समाजाच्या बोलण्याची तेवढी भीती वाटत नाही जितकी स्वतःच्या माणसांच्या नजरा बदलण्याची वाटते. अमोलची नजर खाली गेली. जान्हवी पुढे म्हणाली, मला माहीत होतं उद्या मी माहेरी परत आले तर काही जण मला आधार देतील तर काही जण मला ओझं समजतील. म्हणूनच मी ठरवलं होतं की परिस्थिती मला तोडण्याआधी स्वतःला घडवायचं. तिच्या आवाजात ना तक्रार होती ना राग, फक्त आयुष्याने शिकवलेली परिपक्वता होती. मला तुमच्याकडून पैसा नको आहे दादा. फक्त एवढंच हवं आहे की जेव्हा कधी माझी आठवण येईल तेव्हा मला परकी समजू नका. मी आजही या घराची लेक आहे आणि कायम राहील. हे शब्द ऐकताच अमोलचं मन भरून आलं. त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली. त्याच्या डोळ्यांसमोर लहानपणीची जान्हवी उभी राहिली. त्याच्यासाठी भांडणारी, त्याची काळजी घेणारी, त्याच्या प्रत्येक आनंदात आनंद मानणारी बहीण. आणि आज त्याच बहिणीला त्याने नकळत परकी असल्याची जाणीव करून दिली होती. पश्चातापाने त्याचा कंठ दाटून आला. क्षणाचाही विलंब न करता तो खुर्चीतून उठला आणि जान्हवीसमोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. जानू, एवढंच त्याला बोलता आलं. पुढच्या क्षणी त्याने बहिणीचे दोन्ही हात आपल्या हातात घेतले. मला माफ कर. मी घर खर्च, जबाबदाऱ्या आणि दुनियादारीच्या गणितात इतका अडकलो की माझ्या बहिणीचं दुःखच विसरलो. आज तू मला शिकवलंस की नाती हिशोबाने नाही तर प्रेमाने टिकतात. आई वडिलांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अमोल पुढे म्हणाला, तू या घरावर ओझं नाहीस जानू, उलट तू या घराचा अभिमान आहेस. संकटांपुढे न झुकता स्वतःच्या बळावर उभी राहिलीस, यापेक्षा मोठा सन्मान कोणता असू शकतो? जान्हवीच्या डोळ्यातही आता अश्रू तरळले, पण ते दुःखाचे नव्हते, ते जिंकलेल्या लढाईचे होते. त्या रात्री त्या घरात फक्त एका बहिणीचा स्वाभिमान जिंकला नव्हता तर अनेक गैरसमजही हरले होते. कारण आयुष्यातील सर्वात मोठा आधार पैसा नसतो, तर संकटाच्या काळात आपल्या मागे ठामपणे उभे राहणारी माणसं असतात. आणि जान्हवीने सिद्ध करून दाखवलं होतं की परिस्थिती कितीही कठीण असली तरी स्वतःवर विश्वास ठेवत तुटलेलं आयुष्य पुन्हा नव्याने उभं करता येतं.